नमस्कार मित्रांनो, कैलास सरमायासा युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीटेट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा आपण 12 जानेवारी 2022 रोजी झालेला आपण जो काही पेपर आहे त्यामधला आपण सीडीपीच्या आपण 30ही प्रश्नाचे योग्य उत्तरासहित आपण योग्य विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आता मित्रांनो डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचा जर आपण उल्लेख केला याच्यामध्ये बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे। काय सांगितले प्रश्न नीट समजून घ्या जरा। का बाल विकास में बघा बाल विकास में डैश डैश से डैश डैश तक होने वाली वृद्धि व बदलाव का अध्ययन किया जाता है। बघा म्हणजेच काय सांगितलं आपल्याला का बाल विकासामध्ये असं कोणता भाग आहे का त्याच्यापासून तोपर्यंत वृद्धि म्हणजे काय वृद्धि व बदलाव का अध्ययन किया जाता है का याच्यामध्ये आपल्याला काय असा कुठला बदल असतो का त्याचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो हे आपल्याला याच्यामध्ये आता बघायचे। ओके, तर चला आता मित्रांनो बघूया आपण पहिला पर्याय याच्यामध्ये दिसतोय आपल्याला। काय सांगतोय पहिला पर्याय का जन्म माध्यमिक बाल्यावस्था, दुसरा पर्याय आपल्याला सांगतोय का जन्म किशोरावस्था, त्याच्यानंतर तिसरा पर्याय सांगतोय गर्भधारण माध्यमिक किशोरावस्था आणि चौथा पर्याय सांगतोय गर्भधारण माध्यमिक बाल्यावस्था। मग आता मित्रांनो याचं योग्य पर्यायाचं उत्तर कुठलं असणार आहे तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर हे आहे पर्याय क्रमांक 4। कुठले? पर्याय क्रमांक 4। का पर्याय क्रमांक 4 असणार आहे तर समजून घ्या का बाल विकासामध्ये गर्भधारणेपासून पौगंड्य अवस्थापर्यंत वाढ आणि बदल याचा अभ्यास केला जातो। कसला अभ्यास केला जातो? वाढ आणि बदल। बघा कसला? वाढ आणि बदल याचा अभ्यास केला जातो, लक्षात घ्या। मग आता याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितला वाढ आणि बदल याचा जर अभ्यास करत असताना काय काय समोर येतं याच्यामध्ये बाल विकास ही काय मानसशास्त्र एक शाखा आहे, बरोबर आहे, ती एक विकसित झाली। त्यानंतर या अंतर्गत मुलांचे वर्तन असेल, त्यांची परिस्थिती असेल, समस्या असेल, या सर्व कारणांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो। त्याच्यानंतर काय का या सर्व कारणांचा अभ्यास केल्यानंतर का मुलाच्या वर्तनावरती परिणाम होत असतो। कशावरती परिणाम होत असतो? याच्या का मुलाच्या वर्तनावरती परिणाम होत असतो, बरोबर आहे। सामाजिक दृष्ट्या आपण जर विचार केला, राजकीय दृष्ट्या विचार केला, सांस्कृतिक आणि इतर काही जे घटक असतात म्हणजे आर्थिक घटक असतात आणि पर्यावरण असतं का याचा पूर्ण हा मुलाच्या भविष्यावरती विचार केला जातो, त्याच्या भविष्यावरती त्याच्या वर्तनावरती हा बदल घडून येतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या का मुलाच्या भविष्याचा पाया हा याच्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे। बघा याच्यामध्ये कथन दिलेले आणि तर्क दिलेले। आता जर याच्यामध्ये जर आपण बघितला काय सांगते प्रश्न का बच्चों के विकास के मार्ग व प्रगति का सटीकता से पूर्वानुमान नहीं लगाया जा सकता है। बघा असं तुम्हाला सांगितले। त्याच्यानंतर पुढे काय सांगितले तर्क आर दिलेला आहे का आनुवंशिकता व पर्यावरणीय कारकों के अनूठा संयोजन बच्चों में अलग अलग बदलाव का मार्ग तय कर सकते हैं। बघा म्हणजे आता कथन दिलेले आणि तर्क दिलेले, बरोबर आहे। मग आता आपल्याला योग्य पर्याय चेक करायचं का कुठलं उत्तर याचं बरोबर असणार आहे। बघा काय सांगितलंय पहिला जो आपल्याला कथन दिलेलं आहे अगदी बरोबर आहे। बघा काय सांगितलं आपल्याला अगदी बरोबर आहे, कारण मुलांच्या विकासाचा मार्ग व प्रगती अचूकपणे सांगता आपल्याला येत नाहीये, बरोबर आहे, अचूकपणे आपल्याला त्याची सांगता येत नाही। त्याच्यानंतर काय का आनुवंशिकता व पर्यावरण कारकों के अनूठा संयोजन बच्चों में अलग अलग बदलाव का मार्ग तय करते, बरोबर आहे। म्हणजे त्यांच्या भागात वेगवेगळ्या प्रकारची वाढ होते, कधी ती मंदावते कधी कमी होते। त्याच्यानंतर आनुवंशिकता असेल, त्याच्यानंतर पर्यावरण घटक असतील का यांचं संयोजन पूर्ण मुलाच्या वैयक्तिक बदलाचा मार्ग हे निर्धारित करीत असतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे काय का आपल्याला जे ऑप्शन 1 दिसतंय बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली ए हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे, कारण ए आणि आर दोनों सही आहे, बरोबर आहे, दोनही बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। त्याच्यानंतर तथा आर ए की सही व्याख्या करताय। बघा काय का म्हणजे काय आर हा ए ची पूर्णपणे व्याख्या करत आहे, बरोबर आहे। बाकीचे पर्याय जर आपण बघितले ए दुसरा पर्याय सांगतो ए और आर दोनों सही है, ठीक है, पण पुढे सांगितले ए की आर ए की सही व्याख्या नाही करताय, काय याची योग्य व्याख्या करत आहे, म्हणून पर्याय 2 आपण नसणार आहे। दुसरा सांगितलं ए सही आहे लेकिन आर गलत आहे, हे चुकीचे, ए आर दोनों गलत आहे, हे पण चुकीचे, म्हणून आपलं फायनल उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे। ओके, चला आता मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे का सामाजिकरण म्हणजे काय। बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आता का सामाजिकरण म्हणजे काय असतो आणि या सामाजिकरणाचा नक्की कोणता भाग असतो ते आता बघूया। पर्याय बघा पहला सांगितलं समाज के रीति रिवाजों को पारित करने की एक सरल प्रक्रिया, दूसरा सांगितलं जटिल प्रक्रिया है,
त्याच्यानंतर जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोनों रूप से होता है, बरोबर आहे ना. काय का जटिल प्रक्रिया, सामाजिकरण ही एक जटिल प्रक्रिया असते जी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारात काम करत असते, म्हणजे दोन्ही प्रकारात होत असते. त्याच्यानंतर सामाजिकरण अशी प्रक्रिया की ती आयुष्यभर चालू असते, बरोबर आहे. काय का ती लाईफ टाइम चालू असते बघा. जोपर्यंत आपण लहान असतो म्हणजे छोट्या अवस्थेपासून मोठ्यापर्यंत आपण म्हणतो का सामाजिकरण ही प्रक्रिया त्यामध्ये चालू असते. आणि सामाजिकरण ही शिकण्याची प्रक्रिया आहे जी सांस्कृतिक वैशिष्ट्ये असेल पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करते. त्याच्यानंतर सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या आत्म्यास विकास होतो आणि व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा आता प्रश्न आपल्याला बघायचा आहे, याच्यामध्ये चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. काय सांगितलं आपल्याला बघा का अमूर्त संक्रियात्मक चरण के विद्यार्थियों के लिए शिक्षिका को काय करायचं बघा. लक्षात घ्या का अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायचे आपल्याला बघा. आता पर्याय आपण व्यवस्थित नीट चेक करून घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया. आता बघा काय आणि याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो का कोणकोणते आपल्याला पर्याय हे बरोबर आहे ते आपल्याला याच्यामध्ये तपासून घ्यायचे बघा. मग आता काय करणार आपण, पहिला बघा पदानुक्रम संबंधों को दर्शाने के लिए आरेखों का प्रयोग करना चाहिए, बरोबर आहे ना. जर एखादा आपल्याला जर समजा भाग दाखवायचा असेल, एखाद्या विद्यार्थ्याला स्टेजच्या आपण विद्यार्थ्याला समजा एखादा भाग आपल्याला तो दर्शवायचा असेल, डायग्राम वगैरे म्हणतो आपण, आकृती असेल तो आपण आलेख म्हणतो आपण, त्यांनी दाखवला पाहिजे, बरोबर आहे. पर्याय आपला एक बरोबर आहे. पुढे आपला बघा काय सांगितले बी परिकल्पनात्मक सोच को विकसित करने के लिए समस्या प्रस्तुत करनी चाहिए, बरोबर आहे. का जे विद्यार्थ्यांना काल्पनिक विचार वगैरे आपल्याला असतात, काय का काल्पनिक विचार असतात का विचार असतात ते विकसित करण्यासाठी एखादा प्रॉब्लेम समस्या एखाद्याला क्रिएट केली पाहिजे, तेव्हाच त्याच्यावरती सोल्युशन काढू शकता. त्याच्यामुळे पर्याय ए बी बरोबर आहे. आता सी आणि डी राहिला त्याला चेक करूया बघा. पुढे काय सांगितलंय अमूर्त समस्या नई प्रस्तुत करनी चाहिए, हे अगदी चुकीचं आहे बघा मित्रांनो. काय का जोपर्यंत तुम्ही समस्या क्रिएट करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना कळू शकत नाही का कशा प्रकारे याचं सोल्युशन असतं. त्याच्यामुळे पर्याय आपलं सी हा चुकीचा असणार आहे. पुढे डी चेक करूया. समस्याओं को सुलझाने और वैज्ञानिक तर्क देने के अवसर उपलब्ध करवाने चाहिए, बरोबर आहे. काय का एखादा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर याच्यावरती तुम्हाला काहीतरी सायंटिफिक असेल, वैज्ञानिक एखादा तर्क असेल का वैज्ञानिक एखादं कारण असेल ते तुम्हाला त्यांना लावलं पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का आपले जे पर्याय बरोबर आले ते ए बी डी हे बरोबर आले. मग पर्याय क्रमांक आपला असणार आहे फायनली 4 असणार आहे का, त्याच्यामध्ये आपण दिसू शकतात का बघा ए बी डी दिलेले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं फायनली उत्तर असणार आहे बघा. चला आता मित्रांनो पुढचा आपण प्रश्न बघूया. काय सांगितलं आपल्याला बघा यामध्ये बघा का जीन पियाजे के संज्ञात्मक विकास के सिद्धांत में संयोजन और समावेशन किसकी पूरक प्रक्रिया है. बघा जीन पियाजेचा आपण जर नीट समजून घेतला, जो काही थेरम आहे आपण जो समजून घेतला तर काय सांगतो आपल्याला जीन पियाजेचा थेरम का संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत आहे, बरोबर आहे. यामध्ये काय का संयोजन आत्मसातीकरणाचा पूरक प्रक्रिया आहे. याच्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं का आपल्याला का ज्या कल्पना मांडले त्यांनी पिगेटच्या ज्या काही कल्पना मांडल्या ती मानसिक किंवा मध्ये त्या ठेवून आपल्याला विकासाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे. काय विकासाचा हा सिद्धांत म्हणून त्याला ओळखला जातो. त्याला काय म्हणतात समावेशन असे म्हटले जाते, बरोबर आहे. त्याला काय म्हणतात समावेशन असे म्हटले जाते. मग आता याच्यामध्ये काय आपल्याला उत्तर बघू शकतात तर पहिला बघा अनुकूलन दिलेलं आहे, अगदी बरोबर आहे. पुढे बघा शिकणे का निकष क्षेत्र अग्रिम आयोजन संरचनात्मक चित्रण, तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आपलं फायनली उत्तर असणार आहे बघा. पुढे बघूया आता आपण पुढचा प्रश्न काय सांगतो का बच्चों के सीखने के संदर्भ में बघा काय बच्चों के सीखने के संदर्भ में जीन पियाजे डैश डैश को जबकि लेव वाइगोस्की डैश डैश को महत्व देते हैं. बघा आता नीट समजून घ्या याच्यामध्ये का जीन पियाजे असेल आणि वाइगोस्की असेल का हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काय एखादा संदर्भ असेल एखादी गोष्ट असेल ते संदर्भ समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी कशाला महत्व देतात ते हे आपल्याला समजून घ्यायचे. काय सांगता याच्यामध्ये का जे जीन पियाजे आहेत ते सगळ्यात महत्वाची गोष्ट का ते परिपक्वताला महत्व देत असतात. कशाला परिपक्वतेला महत्व देत असतात. तर लेव वाइगोस्की काय करतात ते सांस्कृतिक उपकरणाला महत्व देतात. कशाला सांस्कृतिक उपकरण. मग याच्यामध्ये संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत मांडला गेला. त्याच्यानंतर लेव वाइगोस्की हे काय करतात का रशियामधील मानसशास्त्र होते
त्यांनी मांडलेला सिद्धांत सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय या 6व्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 असणारे बघा. पुढचा बघूया आपण आता. पुढे सांगितले का लेव वाइगोत्स्की के अनुसार निम्नलिखित में से कौन सी शिक्षा शास्त्रीय प्रणाली संज्ञानात्मक विकास को बढ़ावा देने के लिए सही नहीं है. बघा काय सांगितले का याच्यामधून अशी कोणती शिक्षा शास्त्रीय प्रणाली जी आहे का ती योग्य नाही बघा मित्रांनो, असं आपल्याला सांगितले. मग आता आपल्याला सरळ चेक करून घ्यायचे का कुठली योग्य असणार आहे किंवा कुठली योग्य नसणार आहे. ओके, याच्यामधलं फक्त प्रश्न नीट समजून घ्या का आपल्याला सांगितले का कुठली योग्य नाहीये. बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितला का काय वाइगोत्स्कीच्या अनुसार आपण जर बघितला तर याच्यामध्ये काय का पुनरावृत्ती आणि स्मरण शक्तीचा शैक्षणिक प्रणाली संज्ञानात्मक विकासाला चालना देण्यासाठी योग्य नसणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय का यांच्यानुसार काय का एका भागानुसार जेव्हा एखादे मूल एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या किंवा समवयस्कांच्या मार्गदर्शनाच्या उपस्थित समस्या सोडण्याचे काम करते त्या प्रक्रियेस त्याला सपोर्ट असे म्हटलं जातात किंवा एखादा पाठिंबा आपण त्याला म्हटले जाते, बरोबर आहे. मग आता आपण बघूया याच्यामध्ये का कुठलं उत्तर आपलं योग्य नसणार आहे. बघा पहिला दिले निर्देशिक आदान प्रदान, बघा काय आदान प्रदान हे योग्य उत्तर आहे. पुढे दिले व्यापक चर्चा आहे, बरोबर चर्चा झाल्याच पाहिजे कारण चर्चा झाला तर कळणार आहे. पुढे दिले सहयोगात्मक अधिगम, एकमेकांना पाठिंबा देऊन वगैरे आपण मदत म्हणतो आपण. त्याच्यानंतर दिलाय का दोहराव व स्मरण करणं, बघा काय दिलंय का दोहराव व स्मरण करणं. बघा का हे जे उत्तर आहे हे योग्य नाही बघा, काय का दोहराव आणि स्मरण करणं. याच्यानुसार का आपल्याला दिसतंय का पर्याय क्रमांक 4 हे आपलं चुकीचं याच्यामधला पर्याय दिसते, म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 दोहराव व स्मरण करणं. ओके, पुढचं आता बघूया आपण काय दिले का पुढचं आपल्याला सांगितले का कैरोल गिलिगन ने लॉरेंस कोहलबर्ग के नैतिक विकास की समालोचना करते हुए तर्क रखा कि कोहलबर्ग नारीवादी नैतिकता जो डैश डैश पर बल देती है को नाकारते हैं. बघा नीट समजून घ्या प्रश्न काय दिलेला आहे का कोरियल जो गिलिगन आहे ठीक है ना, लॉरेंस कोहलबर्ग के नैतिक विकास की समालोचना करते हुए रखा कि कोहलबर्ग नारीवादी नैतिकता जो डैश डैश पर बल देती है जो नाकारती है. मग आता याच्यामध्ये आपण पर्याय व्यवस्थित चेक करून घेतले. आपण समजा आपण एक एक जो काय पर्याय असणार आहे तो आपण जर व्यवस्थित चेक करून घेतले तर आपल्याला याचं उत्तर नक्कीच भेटणार आहे. बघा काय सांगितलं पहिला पर्याय बघा देखभाल की नैतिकता. बघा देखभाल म्हणजे काय आपण त्याला म्हणतो का जो हा जो भाग आहे देखभाल वगैरे म्हणतो आपण का याच्यामध्ये आपल्याला दिसतं का याच्यातून आपल्याला असं समजून येते का एखाद्यावरती नैतिक विकासावर जर टीका करताना असं युक्तिवाद केला की कोहलबर्ग स्त्रीवादी नैतिकता नाकारतात जी काळजीच्या नैतिकतेवर जोर देते आणि कोरल गिलियनचा असा विश्वास होता, बरोबर आहे का. तुम्ही एखाद्यावरती युक्तीवर जर टीका करत असाल, बघा एखाद्यावरती टीका करत असाल तर त्यांचं म्हणणं होतं का याला नाकारतात. मग पहिला सांगितलं का देखभाल की नैतिकता, बरोबर आहे देखभाल केली पाहिजे. पुढे दिलाय की नैतिक आदर्शो, नंतर दिले नैतिक न्याय की नैतिकता आणि सामाजिक अच्छाई की चिंता. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 1 हे फायनली उत्तर असणार. बघा काय का जी असा युक्तिवाद त्यांनी केला का कोहलबर्ग स्त्रीवादी नैतिकता नाकारतात जी काळजीच्या नैतिकतेवर जोर देते आणि असा गिलियनला असा विश्वास होता, बरोबर आहे. आता पुढचा आपण प्रश्न बघूया काय सांगितलंय का हॉवर्ड गार्डनरने बघा काय सांगितलं याच्यामध्ये पहिला दिलाय बघा बहु बुद्धी का सिद्धांत प्रतिपादित किया, बरोबर आहे ना. काय केलं यांनी का बहु बुद्धी का सिद्धांत प्रतिपादित किया. आता बाकीचे जर तुम्ही ऑप्शन आपण जर चेक करून घेतले, बघा काय केलं आपण बाकीचे जर ऑप्शन तुम्ही चेक करून घेतले त्याच्यामध्ये आपण बघू शकता प्रतिपादित किया संज्ञानात्मक क्षमता बुद्धिमान की निर्धार एक मात्रा नाहीये, बरोबर है. बुद्धिमान को मापने के लिए बुद्धि लंबाई की नहीं, ये पण उत्तर नहीं. 4 गुणखंड के आधार पर 16 अलग प्रकार की बुद्धिमत्ता का विस्तार पूर्वक उल्लेख किया गया नाहीये. काय याचा आपल्याला माहिती आहे का पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या काय हॉवर्ड गार्डनर यांनी अनेक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. याच्यामध्ये काय का बुद्धिमत्तेचे स्वरूप एकल असून बहुगुणात्मक असते. प्रत्येक बुद्धिमत्ता एकमेकांशी वेगळी असते, बरोबर आहे. काय का प्रत्येक बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते, बरोबर आहे. प्रत्येक बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते. त्याच्यानंतर प्रत्येक ज्ञान बुद्धिमत्ता एकमेकांपासून स्वतंत्र असते, बरोबर. एकमेकांपासून कशी असते स्वतंत्र असते म्हणजे डिफरंट असते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये एकमेकांशी संवाद
साधण्याची प्रवृत्ती असते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये अद्वितीय क्षमता असते. त्याच्यानंतर गार्डनच्या मते काय का 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेचे वर्णन केले. कोणकोणते केले याच्यामध्ये बघा, किती प्रकारचे वर्णन केले त्यांनी, टोटली याच्यामध्ये 8 प्रकारचे केले. बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला येतो भाषा म्हणजे भाषिक येतो, त्याच्यानंतर स्थानिक येतो, बरोबर आहे, स्थानिक येतो, त्याच्यानंतर शारीरिक हालचाल येते, संवेदी येते, संगीत येतं, तार्किक गणित येतं, त्याच्यानंतर आंतरव्यक्तीय, परस्पर आणि नैसर्गिक असे एकूण याचे 8 सिद्धांत याच्यामध्ये मांडलेले. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो का 9व्या प्रश्नाचा आपलं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा, आता आपण बघू शकतो का पुढचा प्रश्न आपल्याला सांगितलाय का राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अनुसार शिक्षा को किस पर बल देना चाहिए. बघा काय का त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आपल्याला का कशावरती भर दिला पाहिजे. मग आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये पण आपण सिंपली जर आपण विचार केला का कशावरती भर दिला पाहिजे, बघा संकल्पनात्मक समज म्हणजे याचं योग्य उत्तर आहे काय, संकल्पनात्मक समज म्हणजे काय, आपल्याला ज्या एखाद्या वाटतंय का याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट करू शकतोय, ठीक आहे ना, एखादी गोष्ट आपण करू शकतोय का याच्यावरती जास्त बल दिला पाहिजे, म्हणजे फोर्स लावला पाहिजे का एखादी नवीन गोष्ट आपण कशा प्रकारे करू शकतो, कशा प्रकारे नाही करू शकत आहे, याचा पूर्णपणे याच्यामध्ये अभ्यास केला जातो. बघा, त्याच्यामुळे आपलं 10व्या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. चला पुढे बघूया. आता आपण पुढे दिले बाल केंद्रित. बघा पुढे काय सांगितलं आपल्याला, बाल केंद्रित शिक्षण में सीखता मुख्यतः किस प्रकार होता है. बघा आता याचे एक एक पर्याय दिलेले ते चेक करून घ्या अगोदर. पहिला सांगितलं शिक्षकों द्वारा प्रत्यक्ष निर्देश द्वारा. बघा काय, शिक्षकों द्वारा प्रत्यक्ष निर्देश द्वारा. दुसरा सांगितले पाठ्यपुस्तकों से म्हणजे पुस्तक वगैरे आपण म्हणतो, पहिला दिला शिक्षकांद्वारे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिलाय का अधिगम कर्ताओं के निष्क्रिय को सुनने से म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीपासून असेल. पुढे दिलेला आपल्याला का विविध स्रोतों का अन्वेषण करके. बघा बरोबर आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, आपलं पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे. का असणार आहे, कारण बाल केंद्रित शिक्षण मी आपण म्हणतो त्याला का बाल केंद्रित शिक्षणामध्ये वेगवेगळ्या स्रोतांचा शोध घेऊन शिक्षण घेतला जातो. कोणकोणते असतात, मुलांचे मानसशास्त्र समजून घेतले जातात, त्याच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करणे. त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे काय का म्हणजेच का बालकांच्या आवडीनिवडी, प्रवृत्ती, क्षमता लक्षात घेऊन शिक्षण देणे. काय का त्यांना काय आवडतं, त्यांना काय नाही आवडत, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, या सगळ्यांचा एकूण अभ्यास करून घेणे आणि त्यांना काय करणे, शिक्षण देणे म्हणजेच काय बाल केंद्रित शिक्षण असे त्याला म्हटले जाते. म्हणून आपलं फायनली उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता आपल्याला बघायचंय 12वा प्रश्न जो दिलेला आपल्याला त्याचा पूर्ण समजून घ्यायचे आपल्याला का 12व्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे. आधी समजून घेऊया आपण का नक्की 12वा प्रश्न काय सांगते. बघा काय दिले आपल्याला, कथन ए दिलेलं आहे. ए मध्ये सांगितले का बच्चों को जेंडर उपयुक्त व्यवहार के संकेत शैशवावस्था के चरण से ही मिलने शुरू हो जाते. बरं, दुसरं काय सांगितलं आपल्याला, बचपन में अलगाव व वंचित होने के सामाजिक अनुभव बच्चों में अपूर्णीय क्षति कर सकते हैं. बघा आपल्याला दोन्ही दिलेले कथन समजून घ्या. आपल्याला दोन्ही दिले जर आपण बघितलं बघा का याच्यामध्ये आपल्याला असं समजतं का दिलेले दोन्हीही काय आपल्याला का योग्य दिसते. बघा ए पण आणि आर पण बरोबर आहे. बघा काय सांगितले, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला जो पर्याय आपला 3 आणि 4 असणार तो निघून जाणार आहे. बरोबर आहे. आता दोन्ही बरोबर दिले पण पर्याय 1 आणि 2 मध्ये जरा कन्फ्युज होऊ शकतो. मग चेक करूया. बघा काय सांगितले, पर्याय ए तथा आर ए ही सही व्याख्या करते. बघा काय करतो, आर हा सही व्याख्या करतो आणि दुसरा सांगितले आर ही सही व्याख्या करत नाही. मग आता याच्यानुसार काय सांगतो आपल्याला का स्टेरिओटाइप तुलनेने स्थिर आणि व्यापक दृष्टिकोन आणि वर्तनाचा संदर्भात देतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्या लैंगिक जीवावर आधारित सामान्य आणि योग्य मानले जातात. त्यामुळे काय होतं का यामध्ये आपल्याला ए आणि दोन्ही पर्याय बरोबर आहे. पण याच्यामध्ये काय मित्रांनो का आर हा ए ची योग्य व्याख्या करत नाही. काय आर हा ए ची योग्य व्याख्या करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनली उत्तर असणार आहे. पुढचा बघूया आता आपण काय, शिक्षकों को. बघा शिक्षकों को बच्चों के मूल्यांकन का विवरण उनके
भावकों को देना चाहिए जिसमें काय का सांगितलं तुम्हाला का शिक्षकों को काय आपल्याला याच्यामध्ये सांगितलं का शिक्षकांना असं काय मूल्यांकन आपल्याला विवरण केले पाहिजे का त्याच्यामध्ये कोणते अभाव दिले पाहिजे, ठीक आहे ना। मग आता याच्यामध्ये आपण चेक करून घेऊया का नक्की काय काय दिले बघा। पहिल्यांदा आपल्याला सांगितले पहला पर्याय दिलाय का अभिभावकों को अपने बच्चों की पहचान कर उसे सही ढंग से नामांकित कर पाए, मंदबुद्धी, बुद्धिमान इत्यादी। बघा आता हे म्हणजे झालं वेगवेगळा झाला याचा विचार, आपण पहिलं तर वेगवेगळे झाले, बरोबर आहे। म्हणजे काय का समजा आपण मंदबुद्धी सांगितले का बुद्धिमान सांगितले का वेगवेगळ्या मुलांना बसवणे, त्यांना वेगवेगळा अभ्यासक्रम शिकवणे, हे वेगळं झालं। पुढे काय सांगितले का अभिभावक के अपने बच्चों के सीखने क्या और कैसे के बारे में समज बन सकते, बरोबर आहे ना। काय शिक्षकांनी मुलांच्या मूल्यमापनाचा तपशील त्यांच्या पालकांना द्यावा, बरोबर आहे। त्याच्यानंतर जेणेकरून पालकांना त्याचे मूल काय आहे, कसं शिकत आहे, कसं शिकते, त्याची प्रगती किती झाली, किती शिकणार आहे आणि भविष्य काय होणार आहे, हे सगळं आपण त्यांना सांगू शकतो। मग या प्रकारचं मूल्यमापन शिक्षक आणि मुले दोघांसाठी महत्वाचे असते आणि या प्रकारचं मूल्यमापन करताना विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावरती काय होतं भर दिला जातो। का शिक्षकाने जर त्यांच्या पालकांपर्यंत समजून सांगितलं का अशा प्रकारचे विद्यार्थ्याची प्रगती आहे, अशा प्रकारचा अभ्यास चालू आहे, अशा प्रकारचा तो अभ्यास करू शकतो, अशा प्रकारे त्याचे काही जे वीक पॉइंट असतील ते समजून सांगितले तर मित्रांनो लक्षात घ्या का वीक पॉइंट सांगितले त्याच्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये अजून चांगली प्रगती होऊ शकते। त्याच्यामुळे 13चं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढचा आता प्रश्न आपल्याला बघायचा आहे का सामाजिक आर्थिक रूप से वंचित, बघा काय सांगितलंय सामाजिक आर्थिक रूप से वंचित समूह के छात्रों की अवधारणा सुनिश्चित करने के लिए शिक्षकों को सुनिश्चित करना चाहिए की, बघा आता काय सांगितलं याच्यामध्ये का जे सामाजिक आर्थिक रूप से वंचित आहे म्हणजे जे मुलं गरीब आहे किंवा ज्यांची घरची परिस्थिती खूप वेगळी आहे किंवा जास्तच आपण म्हणतो गरिबीचे, मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे बघा। मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे का वंचित गटातील विद्यार्थी टिकून ठेवण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांनी याची खात्री केली पाहिजे की त्यांची शाळेत येण्याची आवड कमी होणार नाही, बरोबर आहे का पैशामुळे त्यांची घरच्या परिस्थितीमुळे त्यांची आवड कमी होणार नाही। त्यानंतर भारतातील जे आपले सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील मुलं आहेत ठीक आहे ना त्यांची योग्य व्यवस्था होणं गरजेचे, बसण्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, त्यांना पुरेपूर वातावरण असेल, त्यासाठी शाळा, वसतिगृह इत्यादी आर्थिक मदत केली जाते। त्यानंतर सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे गरजेचे का शिक्षण हे महत्वाचं आहे आणि शिक्षणाची आवड असणं गरजेचे आणि शिक्षण टिकून ठेवणं गरजेचे, बरोबर आहे। अशा प्रकारचा अर्थ होतो। मग आता आपण एक एक पर्याय बघूया। वे घर पर ट्युशन ले, घरी ट्युशन घेऊन चालेल का, अजिबात चालणार नाही, त्याच्यामुळे पर्याय एक चुकीचं आहे। पुढे सांगितले उन्हें स्मरण आधारित बहुत सारे कार्यपत्रक द्यायचे आहे, हे पण बरोबर नाहीये, त्यांना वेगवेगळे पत्रक दिले तुम्ही हे करा ते करा काहीच होऊ शकत नाही। पुढे सांगितले स्कूल आने की उनकी रुचि कम ना हो, एकदम राईट आहे, ऍब्सोल्यूट राईट। काय का त्यांना शाळेमध्ये येताना किंवा शाळेत यायचं असेल त्यांची आवड कमी नाही झाली पाहिजे, शिक्षक असेल, शाळा असेल, त्यांचा प्रत्येक विषय असेल याच्यावरती त्यांची आवड ही टिकून राहिली पाहिजे आणि त्यांना अजून चालना मिळाली पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ओके मित्रांनो आता पुढचा प्रश्न दिलेला बघा काय सांगितले उस प्रश्न की पहचान करे जो मूल्यांकन के कौशल्य का परीक्षण करता है। काय करतात याच्यामध्ये मूल्यांकनची परीक्षण करताना काय आपल्याला समजतं का मूल्यांकन म्हणजे काय एक कौशल्याची चाचणी असते, बरोबर आहे का। त्याच्यामधून आपण मुलं काय करतात त्यांच्यामध्ये कोणतं स्किल आहे आपण हे मूल्यांकन आपण याच्यामध्ये त्याला अध्यापनातून चेक करू शकतो किंवा आपण तपासू शकतो का कोणकोणत्या टप्प्यावरती असेल, म्हणजे जेव्हा शिक्षक खात्री करतो का त्यांनी बनवलेली अध्यापन पद्धत कितपत यशस्वी झाली आहे का, मुलांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या सोडवतो का, कशा प्रकारच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, बरोबर आहे। मग आता पर्याय बघूया आपण। पहिला दिलाय आज आप जो पुस्तके पढ़ते हैं वे ऋग्वेद से किस प्रकार भिन्न है, बघा हे बरोबर आहे। बघा पुढे म्हणजेच काय का याच्यामध्ये तुम्ही जर आज पुस्तक वाचलेलं जे आहे का जे पुस्तक तुम्ही वाचताय तर ऋग्वेदापेक्षा कशी वेगळी आहे, वेद असतो आपण म्हणतो का त्याच्यापेक्षा कोणत्या प्रकारामध्ये वेगळे आहे, मग याचं ते ऑब्झर्वेशन करू शकतात, बरोबर आहे। पुढे बघा पुरात्मक को परिभाषित कीजिए, नाही हो शकत। हड़प्पा सभ्यता के लोग औजार बनाने के लिए किन धातुओं का प्रयोग करते थे, हड़प्पा सभ्यता स्थल की खोज कब की गई थी, बघा हे पण नाही। त्याच्यामुळे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 असणार आहे। पुढे बघा
समावेशी शिक्षा के बढ़ावे और सुसाध्यन हेतु दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 के अंतर्गत निम्न से युक्तियों के किस समूह को प्रतिपादित किया जाता है? बघा आपण अशा प्रकारे दिलेलं आहे। मग आता याच्यामध्ये आपण बघा काय सांगितलं याच्यामध्ये का सर्वप्रथम सर्वसमावेशन शिक्षणाचा प्रचार आणि सुविधा देण्यासाठी अपंग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 अंतर्गत दर 5 वर्षांनी शाळेत जाणाऱ्या मुलांचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे किंवा ते केलं जातं। बरोबर है। आता बघू याच्यामध्ये काय दिलंय, विद्यालय जाने वाले बालकों का हर 5 वर्ष में सर्वेक्षण करना। पुढे बघा सभी के लिए 1 रुपये और मानकीकृत पाठ्यक्रम और परीक्षा प्रणाली सुनिश्चित करना। बघा मग पुढे दिले पुस्तके अन्य अधिगम सामग्री सामूहिक सहायता युक्तियों उपलब्ध करवाना। त्याच्यानंतर सांगितले की संसूचना हेतु समुचित संवर्धित और अनुकल्पी पद्धती का उपयोग करना। मग आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का कोणकोणते आपल्याला पर्याय योग्य दिसतंय, तर आपल्याला पर्याय ए हा योग्य दिसतोय। बरोबर आहे। पर्याय 2 दिसतोय का आपल्याला योग्य दिसत नाहीये। त्याच्यानंतर बघा तिसरा पर्याय काय सांगितलं का पुस्तक अन्य अधिगम सामग्री और समुचित सहायक युक्तियों का उपलब्ध करवाना चाहिए। बरोबर आहे का याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आपण साधनं त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो। त्यानंतर चौथा आपल्याला फायनली पर्याय दिले आपल्याला का संसूचना हेतु समुचित सर्वोदित और अनुकल्पी पद्धती का उपयोग करना चाहिए। बरोबर का यामध्ये वेगवेगळे पुस्तके असतील, शैक्षणिक साहित्य असतील, वेगवेगळे सहाय्यक साधने असतील का ते प्रदान केले पाहिजे आणि यामधून संवाद साधला पाहिजे। त्याच्यामुळे आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, ए आणि सी डी। ओके पुढे जाऊया आता आपण 17वां बघायचा आपल्याला का धार्मिक अल्पसंख्यकों के विद्यार्थियों को शामिल करने के लिए एक शिक्षिका को क्या करना चाहिए। बघा धार्मिक अल्पसंख्यकों को विद्यार्थियों को शामिल जे म्हणजे आपण म्हणतो का त्याला म्हणजे धार्मिक प्रथेमध्ये जास्त असलेले असतात किंवा धार्मिक प्रथेमध्ये आहेत, मग अशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे। बघा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न हा विचारलेला गेलेला आहे। मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय करू शकतो का याच्यामध्ये विद्यार्थ्यांना का धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आपण समावेश करण्यासाठी शिक्षकाने विविध धर्माच्या सदस्यांमध्ये त्यांचे उदाहरण ठेवले पाहिजे। बरोबर आहे। त्याच्यानंतर सामाजिक विकासासाठी विशिष्ट समाजाच्या आकांक्षा देखील महत्त्वाच्या असतात। म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाच्या शाळेकडून अशी अपेक्षा असेल की त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यास सक्षम शिक्षण मिळावे किंवा शिक्षकांनी त्यांना अशा प्रकारे तयार केले पाहिजे की विद्यार्थी भविष्यात चांगली प्रगती करू शकतात। बरोबर आहे। त्यांना आपण त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक गोष्टीनुसार आपण त्यांना वेगवेगळे ज्यांनी समाजासाठी देशासाठी वेगवेगळे प्रकारचे कार्य केले असेल त्यांचं आपण त्यांना योग्य उदाहरण देऊन म्हणजे आपण मोटिवेशन करून आपण त्यांना सांगू शकतो। बरोबर आहे। मग आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतोय विभिन्न धर्मों के सदस्यों के बीच सद्भाव के उदाहरण प्रस्तुत करे। बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय फायनल उत्तर असणार आहे। पुढे बघूया आता आपण का आपल्याला सांगितले का डिस्ग्राफिया मुख्य रूप से किस कठिनाई से जुड़ा हुआ है। ठीक आहे ना, म्हणजे किस कठिनाई से जुड़ा है। मग आता याचं जर आपण बघितलं पहिला सांगितलं आपल्याला पर्याय बघा अगोदर पढ़ना, सोचना, त्याच्यानंतर दिलाय चलना आणि फायनली तुम्हाला सांगितले लिखना। तर लक्षात घ्या मित्रांनो डिस्ग्राफिया कशामध्ये मोडला जातो तर हा लिखना म्हणजे लिहिण्यामध्ये हा मोडला जातो। बघा कशामध्ये मोडला जातो लिहिणे याच्यामध्ये हा मोडला जातो। मग आता डिस्ग्राफिया काय का प्रामुख्याने लिहिण्यात येण्याची अडचण असते। यामध्ये मुलाला लिहिता येत नाही, मुलाचे लेखन कौशल्य हस्ताक्षर म्हणजे आपण शब्दलेखन म्हणतो, श्रुतलेखन म्हणतो इत्यादीवर त्याचा परिणाम होत असतो किंवा हात किंवा तळ हाता किंवा बोटांच्या विकृतीमुळे मुलांमध्ये अपंगत्व येते किंवा मुलाला लिहिताना बोटे आणि पेन्सिल नीट जुळवता येत नाही। बरोबर आहे। अशा प्रकारचे प्रॉब्लेम याच्यामध्ये येत असतात। तर लक्षात घ्या डिस्ग्राफिया कशामध्ये असतो तर लिखनामध्ये असतो म्हणजे लेखनामध्ये असतो, लेखनमध्ये असतो। पर्याय क्रमांक 4 हे आपलं फायनल उत्तर आहे। ओके पुढे आता बघूया आपण 19वां निम्नलिखित में कौन सा अभ्यास दृष्टिबाधित विद्यार्थी को सफल समावेशन को सुनिश्चित करने में सहायक होगा। बघा काय सांगितले आपल्याला का निम्नलिखित में से कौन सा अभ्यास दृष्टिबाधित लक्षात घ्या काय सांगितलं दृष्टिबाधित विद्यार्थियों को सफल समावेशन को सुनिश्चित करने में सहायक होगा। ठीक आहे। आता बघू आपण याच्यामध्ये का पर्याय पण दिलेले तुम्हाला योग्य पर्याय दिलेले। आता लक्षात घ्या दृष्टिबाधित आणि याचा अर्थ समजून घ्यावा काय का आपण स्पर्शक्षम आणि विसर्जित सामग्रीचा वापर दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा
यशस्वी समावेशन सुनिश्चित करण्यासाठी करू शकतो। यामध्ये सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय असतं का शारीरिक आणि बौद्धिक असतो, बरोबर आहे। मग लक्षात घ्या काय याच्यामध्ये ज्या सामग्री असतात आपण स्पर्शनीय म्हणतो आपण किंवा उभरी म्हणतो आपण याला का विसर्जित म्हटलं तर याचा उपयोग करू शकतो। पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढे बघा 4 नंबरचं दिलेलं आपल्याला उच्च सृजनात्मक वाले विद्यार्थियों की आवश्यकताओं को पूरा करने के लिए एक शिक्षिका को ऐसी गतिविधियों से बचना चाहिए जो निम्नलिखित में से इसे बढ़ावा देती है। बघा आता याच्यामध्ये पण आपण बघणार आहे। पहिला सांगितलं आपल्याला बघा मित्रांनो, पहिला पर्याय दिला आपल्याला का अभिसरण सोच को, कशाला सांगितलं आपल्याला का अभिसरण सोच को। मग आपण जर बघितलं का उच्च सर्जनशीलता असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय तर शिक्षकाने अभिसरण विचारांना चालना देणं गरजेचं आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर चालना देणारे क्रियाकलाप टाळले पाहिजे। अभिसरण विचार हा एक प्रकारचा विचार आहे जो समस्येचे एकल आपण म्हणतो त्याला सुस्थापित उत्तर घेऊन येण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि अभिसरण काय करतो का विचार गती अचूकता असेल आणि तर्कशास्त्र याच्यावरती जोर केला जातो। त्याच्यामुळे मित्रांनो आपला पर्याय क्रमांक 1च हे आपलं काय असणार आहे फायनली उत्तर असणार आहे। ओके, पुढे बघूया आता आपण 21वा प्रश्न काय सांगतो आपल्याला बघा, लक्षात घ्या आता याच्यामध्ये 21वा प्रश्न बघा काय का शिक्षार्थियों के ज्ञान को गहरा और दीर्घकालीन बनाने के लिए एक शिक्षक को क्या करना चाहिए। बघा म्हणजे काय का विद्यार्थ्यांचं जे नॉलेज आपण म्हणतो त्याला काय बोलतो का नॉलेज असे म्हणतो आपण, आणि जे नॉलेज वगैरे असणारे का ज्ञान वगैरे असणारे आपण म्हणतो किंवा त्यांचं एकदम असं परिपक्व टिकण्यासाठी का मुलांनी पुढे कौशल्य स्थापन केलं पाहिजे यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे हे आपल्याला याच्यामध्ये सांगायचं। बघा काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान टिकून राहण्यासाठी शिक्षकाने वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, बरोबर आहे। वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी कंडिशन मध्ये त्यांना शिकवलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं अभ्यासामध्ये आणलं पाहिजे आणि वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट करून त्यांना शिकवलं पाहिजे का अशा प्रकारच्या समस्यामध्ये काय केलं जातं कसं केलं जातं याचा पूर्णपणे अभ्यास हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो का आपण जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतोय का विभिन्न परिस्थितियों में अधिगम को लागू करने के अवसर दे, काय का वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याला किंवा त्यांच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी किंवा शिकण्याची नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना काय का वेगवेगळे कंडिशन उपलब्ध करून दिल्या पाहिजे की त्याच्यामध्ये शिकवलं पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढे बघा आता पुढे सांगितलं आपल्याला अभिकथन ए, त्याच्यानंतर त्याचं कारण दिलेलं आहे। बघा आपण समजून घेऊया आता याच्यामध्ये काय सांगितले बघा का एक शिक्षिका को अपने विद्यार्थियों को किसी प्रश्न के उत्तर के बारे में सहज ज्ञान युक्त अनुमान लगाने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। बघा काय बरोबर आहे ना, एखाद्या शिक्षिका किंवा एखादा शिक्षक हा जर विद्यार्थ्यांना शिकवत असेल आणि त्याच्या विद्यार्थ्याच्या प्रश्न असेल का त्याच्यावरती आपण म्हणतो का अंदाज लावण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, बरोबर आहे। प्रोत्साहित करणं गरजेचं आहे। मग त्याने एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे किंवा कुठला पर्याय सांगितलाय काय सांगितलंय पूर्ण चेक केलं पाहिजे, बरोबर आहे। का एखाद्यावरती अनुमान लावलं पाहिजे, आपण म्हणतो त्याला का अंदाज लावला पाहिजे। ओके, पुढे सांगितलंय विद्यार्थियों को केवल तभी उत्तर देने का निर्देश दिया जाना चाहिए जब वे सही उत्तर के बारे में पूरी तरह सुनिश्चित हो। हे चुकीचं आहे, कारण एखादा विद्यार्थ्याला एखादं उत्तर माहिती आणि मग तेव्हा सांगेल का मग हुशार विद्यार्थ्यांनाच हात वर करायला लाव मग उभं कर मग तेच वर्गात सांगतील, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, बरोबर आहे। त्याच्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आपले पर्याय आपला जो दिलेला आहे ए हा कथन ए बरोबर आहे आणि आर हा चुकीचा आहे। त्याच्यामुळे आपण बघू शकता पर्याय क्रमांक 3। ओके, पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। ए सही है और किंतु आर क्या है गलत है। ओके राइट, पुढे आता बघूया आपण पटापट। पुढे सांगितले आपल्याला का एक शिक्षक को ऐसी गतिविधियों की योजना बनानी चाहिए जो शिक्षार्थियों के बीच डैश डैश उत्पन्न करती है। पहिला सांगितलं चिंता, दुसरा सांगितलं बोरियत, तिसरा सांगितलं जिज्ञासा आणि चौथा सांगितलंय हतावस्तो। बघा काय तर आपल्याला जिज्ञासा निर्माण केली पाहिजे। बघा काय निर्माण केली पाहिजे, जिज्ञासा म्हणजे कुतूहल निर्माण केली पाहिजे का विद्यार्थ्यांना शिकणं सोपे करू शकता आपण, त्यांना व्यक्त करण्यासाठी काय करू शकतात, त्यांना आकांक्षा वाटली पाहिजे का ती आवड निर्माण झाली पाहिजे
का एखादी पटकन गतिविधी म्हणजे फास्ट शिकण्यासाठी काय का विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण केली पाहिजे, आवड निर्माण केली पाहिजे, का तो पटापट शिकला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ओके, पुढचा आता प्रश्न आपण बघूया. काय सांगितलं याच्यामध्ये का किसी विशेष कार्य को कैसे करना है इसके ज्ञान को डॅश डॅश कहा जाता है. बघा काय का एखाद्या प्रकारचं जर काम तुम्हाला करायचं असेल, ठीक आहे ना, मग त्या प्रकारचं असलेलं ज्ञान म्हणजे काय असतं का आपण त्याला काय म्हणतो. समजा आता पर्याय बघा, समावेशी ज्ञान नाही म्हणू शकत, अनुबंधित ज्ञान हे पण नाही, घोषणात्मक ज्ञान हे पण नाही, नाहीतर सांगतोय नुसता मी करल पण काहीच करायचा तपास नाही. बरोबर आहे. पण काय प्रक्रियात्मक ज्ञान म्हणजे काय एखाद्या प्रकारचं कार्य तुम्हाला कसं करायचं, प्लॅन आखला पाहिजे, कशा प्रकारचं करायचंय, कसं करणार, कुठं जाणार, कशा प्रकारचे सॉल्व्ह करणार, याला काय म्हणतात प्रक्रियात्मक ज्ञान असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला असणारे योग्य उत्तर असणार आहे. डन. पुढे बघा आता 25वा आपल्याला सांगितलंय. 25वा आपण समजून घेऊया. काय सांगितलं याच्यामध्ये का निम्नलिखित में से कौन विद्यार्थियों के बीच सार्थक सीखने को बढ़ावा नहीं देता है. बघा काय सांगितलंय, कौन विद्यार्थियों के बीच सार्थक सीखने को बढ़ावा नहीं देता है. बघा अशा प्रकारे सांगितलं आपल्याला. बघा मग काय आता याच्यामध्ये आपल्याला अन्वेषण हे बरोबर असणार आहे, बातचीत आंतरक्रिया हे तर बरोबर आहे, जोपर्यंत विद्यार्थी बोलत नाही, जोपर्यंत त्यांच्या आंतरक्रिया होत नाही ते तर असणारच आहे, तोपर्यंत त्यांची वाढ होऊ शकत नाही, वाढ म्हणजे त्याच्या बुद्धीची वाढ होऊ शकत नाही किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळू शकत नाही. त्यानंतर आदिसंधान आदिसंज्ञान हे पण बरोबर आहे. पुढे बघा काय निष्क्रिय अवलोकन. बघा काय हे चुकीचं असणार आहे, कारण आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार दिलेल्या कार्याच्या मागणीनुसार आपण जर बघितलं म्हणजे काय का आपण बघितलं का एखाद्या विद्यार्थ्याला समजा आपण प्रोत्साहन देत नाही, निष्क्रिय अवलोकन म्हणजे काय त्यांच्या क्षमतेनुसार त्याला आपण प्रोत्साहन देत नाहीये, मग त्या शिक्षणाला अर्थ नसणार आहे. मग अन्वेषण म्हणजे काय का आपण संभाषण संवाद या विद्यार्थ्यांमध्ये अर्थपूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देत असतात. बरोबर आहे, संभाषण आपण त्याला म्हणतो किंवा संवाद असे म्हणतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता बघायचे आपल्याला 26वा प्रश्न दिलेला आहे. काय का हमारी अपनी क्षमताओं और दिए गए कार्यों की मांगों के अनुसार उस स्थिति में उपयोगी रणनीतियों का समझ का परोक्ष और प्रत्यक्ष बोध क्या कहलाता है. पहिला दिलाय घोषणात्मक ज्ञान, दुसरा दिलाय तुम्हाला एपिसोडिक प्रकारात्मक, आणि तिसरा दिलाय आदि संज्ञात्मक ज्ञान आणि चौथा दिलाय प्रक्रियात्मक ज्ञान. बघा 4 दिलेले तुम्हाला ऑप्शन. आता या 4 पैकी आपल्याला नीट चॉईस करायचं. बघा आता आपण घोषणात्मक ज्ञान तर याला म्हणू शकत नाही, काय का हमारी अपनी क्षमताओं दिए गए कार्य की मांग के अनुसार उस स्थिति में उपयोगी रणनीतियों की समझ का परोक्ष और प्रत्यक्ष बोध क्या कहलाता है. म्हणजे आपल्याला माहिती आहे का एखादी कंडिशन समोर आलेली, बरोबर आहे, समोर आलेली, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे का काय आपली कॅपॅसिटी. मग काय का स्वतःच्या क्षमतेनुसार आणि दिलेल्या कार्याच्या मागणीनुसार त्या परिस्थितीमध्ये उपयुक्त असलेल्या रणनीतीचे अव्यक्त आणि थेट आकलन त्याला काय म्हणतात, त्याला मेटाकॉग्निटिव्ह नॉलेज असे म्हणतात. बरोबर आहे. मग ही मेंदू आधारित कौशल्य आहेत जी ज्ञान संपादन करण्यासाठी, माहितीमध्ये फेरफार करण्यासाठी आणि तर्क करण्यासाठी आवश्यक आहेत. बरोबर आहे, तर्क करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून याला काय म्हणतात तर आदिसंज्ञात्मक ज्ञान असे म्हटले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता बघायचे आपल्याला 27वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे का एक समस्या को हल करते समय एक विद्यार्थी समरूपी समस्याओं को, बघा समरूपी समस्याओं को उद्धृत कर रहा है और वर्तमान समस्या को हल करने के लिए संकेत ले रहा है, यह डैश डैश का उदाहरण है. बघा काय सांगितले, कशाचं उदाहरण तुम्हाला विचारलं आहे. मग आता आपल्याला समजून घ्या का एखादा विद्यार्थी जर समस्या को हल करते समय एक विद्यार्थी समरूपी समस्या को उद्धृत कर रहा है, ठीक है ना, उद्धृत कर रहा है. मग याच्यामध्ये आपल्याला काय समजतं का एखादा विद्यार्थी आहे तो त्याचा एखादा जो प्रॉब्लेम असणार आहे, ठीक आहे, प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यावरती तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. बघा लक्षात घ्या काय करतो, समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो. मग विद्यार्थी समान समस्याचा संदर्भ घेत आहे, त्यानंतर सध्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याला सूचना देत आहे आणि त्याच्यानंतर हे सादृश्य विचारांचे उदाहरण आहे. बरोबर आहे, आपण याला काय म्हणतो काय सादृश्य विचारांचे उदाहरण आहे. मग सादृश्य म्हणजे काय का अनुरूपक सोच,
काय असणार आहे ते अनुरूपक सोच असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय फायनल उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता आपल्याला बघायचंय का एक वैज्ञानिक समप्रत्यक्ष पर चर्चा के दौरान एक शिक्षिका ने पाया कि कुछ विद्यार्थियों को उस समप्रत्यक्ष से संबंधित कुछ भ्रांतियां है. ऐसी स्थिति में शिक्षिका को क्या करना चाहिए. म्हणजे काय बघा का वैज्ञानिक संकल्पनेवरील चर्चा दरम्यान एका शिक्षिकाने शोधून काढले की विद्यार्थ्यांना त्या संकल्पनेशी संबंध काही गैरसमज आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे ना, शिक्षकाने काय केलं पाहिजे तर बघा का याच्यामध्ये आपण डायरेक्टली बघा का विद्यार्थियों को भ्रांतियों के बारे में बात करने दे और वैज्ञानिक तर्क की खोज के अवसर प्रदान करे. काय का विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना चर्चा करू द्या, काय का त्यांना त्याच्यावरती चर्चा करू द्या. आणि अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, ठीक आहे ना, अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तुमचे गैरसमज म्हणतो आपण का ते सगळे दूर केले पाहिजे. बरोबर आहे. काय का शिक्षकाने काय का शोधून काढले पाहिजे का विद्यार्थ्यांना त्या संकल्पनेशी संबंधित काय गैरसमज आहे का. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गैरसमजावर बोलण्याची परवानगी दिली पाहिजे आणि वैज्ञानिक तर्क शोधून काढले पाहिजे. म्हणून डायरेक्टली पहिलाच पर्याय बघायचं, पहिलाच पर्याय आपल्याला योग्य दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. पुढे बघा आता शेवटचे 2 प्रश्न झाले बघा विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अजून वेगवेगळ्या प्रकारचे PDF आपल्याकडे आहे का जे झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं आपण पूर्ण विश्लेषण आपण या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मधून देणार आहोत. चला आता मित्रांनो शेवटचे 2 प्रश्न बघूया. काय सांगितले, संवेगों और संज्ञान के बारे में निम्नलिखित में कौन सा कथन सही है. बघा आता चेक करूया आपण पटापट काय याच्यामध्ये कुठलं आपल्याला कथन दिसते का काय सांगितले ते बरोबर आहे का. पहिला सांगितले किसी भी प्रकार के संवेगों से ध्यान अवधि परिवर्तित रहती है. हे चुकीचा पर्याय, प्रत्येकावरतीच होईल असा भरोसा नाही ना आपला, बरोबर ना. नंतर दिले संवेग और तार्किक सोच एक दूसरे के स्वातंत्र्य है. हे पण चुकीचे. संवेग तार्किक हे एकमेकाला जवळ आहे आपण म्हणतो का, ठीक आहे ना, स्वातंत्र्य नाहीये. बघा आपण म्हणतो का संवेग तार्किक सोच एक दूसरे के स्वातंत्र्य आहे का नाही आहे. पुढे बघा तिसरा आपल्याला दिलंय का संवेग स्मृतियों के कुटलेखन और पुनर्प्राप्ती को सुसाध्य करते. म्हणजेच काय का जेव्हा भावना आपण म्हणतो का अनुभूतीबद्दल हे खरे आहे की नाही, त्यानंतर पुनर्प्राप्ती सुलभ करतात. मुलांचे भावनिक वातावरण, त्याच्या व्यक्तिमत्वातील भावनिक घटक आणि विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती असेल यांच्या परिस्थिती बदलता त्यांच्या भावनात्मक तयार केले जाते. म्हणून भावनिक विकास हा विशिष्ट आणि व्यक्तिनिष्ठ असतो. बरोबर आहे. म्हणून काय तर आपला पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो. ओके, लास्ट आता शेवटचा प्रश्न राहिला बघा. काय सांगितलं आपल्याला, निम्नलिखित में से कौन सा विश्वास एक विद्यार्थियों को भविष्य के प्रयासों के लिए प्रेरित करने की संभावना रखता है. का असा कुठला याच्यामधला पर्याय आपल्याला दिलेला आहे का जो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय का भविष्यासाठी त्यांना प्रेरित केला जातो. बघा लक्षात घ्या, त्यांना हा प्रेरित केला जातो का ते समजू शकता की बाबा हा आपल्या भविष्यासाठी एखादा प्रकारचा घटक आहे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी आहे. चला चेक करू आता. काय मैं बुद्धिमान नहीं हूं और प्रयास में मेरी क्षमता पर कोई फर्क नाही पडेगा. काय तो म्हणतो मला काय येतच नाहीये, मी कितीही प्रयत्न करू दे बाबा मला काय त्याच्यावरती फरक पडू शकत नाही, मी कितीही ट्राय करत जा पण मला काय होऊ शकत नाही. बरोबर, अशा प्रकारचे दिलेला पर्याय मग हा चुकीचा असणार आहे ना. जोपर्यंत आपण म्हणत नाही का मला चांगलं येत नाही, मी करू शकतो, आता नाही झालं तर नेक्स्ट टाइम करू शकतो, होऊ शकत नाहीये. बरोबर आहे. दुसरा काय सांगितलं, यादी में अपने प्रयत्न में आवश्यक प्रयास करता हूं तो मैं दिए गए कार्य करने में सक्षम हूं. ऍब्सोल्युटली राईट आहे. बरोबर आहे. काय सांगितले, जर मी आवश्यक प्रयत्न केले तर मी दिलेले काम करण्यास सक्षम आहे. असा विश्वास विद्यार्थ्याला भविष्यातील प्रयत्नासाठी प्रेरित करण्याची क्षमता निर्माण करतो, कॅपॅसिटी निर्माण करतो. बाबा का मी जर चांगले पर्याय केले किंवा चांगले प्रयत्न केले किंवा चांगलं ट्राय केलं, प्रयत्न केला तर नक्कीच मला चांगलं यश मिळणार आहे. म्हणून मित्रांनो तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य फायनल उत्तर असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सीटीएस म्हणजे केंद्रीय परीक्षा याचा आपण 2022 रोजी झालेला मानसशास्त्राचे आपण 30 प्रश्नाचं योग्य विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एकदा कमेंट करा कुठला पेपर घेऊ, कुठल्या विषयाचा घेऊ आणि त्याच्यानंतर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या